मालेगाव तालुक्यातील टेहरे शिवारातील आरटीओ ऑफिस समोर अंदाजे 10 ते 15 एकर खासगी जागेवर मालेगाव महानगरपालिकेचं अनधिकृत प्लास्टिक कचरा संकलन होत असल्याने त्या परिसरातील टेहरे, चंदनपुरी, कवळाणे येथील जवळपास 500 शेतकरी कुटुंबांचं आरोग्य धोक्यात आलंय। 1000 एकर शेतीचं देखील नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला। या कचऱ्यामुळे आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात येणार आहे। डास मच्छर तयार होणार आहे व याचे पाणी जर जमिनीत उतरले तर आमच्या विहिरीचं पाणी पिण्यालायक राहणार नाही, शेतीमध्ये उत्पन्न येणार नाही। दुसरी गोष्ट, हा जो नाला आहे हा सौंदाण्यावरून पाटक्यानं डायरेक्ट चंदनपुरीपर्यंत आहे। त्यांनी तो नाला पण बुंजवला आणि नाला बुंजवण्यात माती वगैरे न टाकता प्लास्टिकचा कचरा व मालेगाव महानगरपालिकेची जी घाण आहे ती त्यांनी काहीतरी मैला इकडे टाकण्यात आलेला आहे। तरी आमची एक रिक्वेस्ट आहे की हा मैला लवकरात लवकर उठवण्यात यावा, पर्यावरणाला हानिकारक आहे, आमच्या मुलाबाळांना त्रासदायक गोष्ट आहे ही। तरी तुमच्या मार्फत, लोकशाहीच्या मार्फत हे आवाज उचलून आम्हाला न्याय मिळण्यात यावा। हा एवढा कचरा इथं आणण्याचं काय कारण बघा, जर यांना शेती लेवल करायची होती त्यांनी माती आणायला पाहिजे होती किंवा दुसरं काही टाकलेलं पाहिजे होतं। हा मैला आणून आणि हा मोठा नाला डायरेक्ट बंद केलेला आहे, याच्या पुढे मोठा बंधारा आहे, त्या बंधाऱ्यात हे सगळं नाल्याचं पाणी जाऊन आणि पाटाचं पाणी जाऊन आणि त्या शेतकऱ्यांना सगळ्या त्या पाण्याची व्यवस्था होती, पण त्यांनी ते सुद्धा बंद करून टाकलेला। हा 30 फुटाचा नाला होता इथं, हा नाला बिलकुल त्यांनी स्टॉप करून टाकलेला आहे। तरी हे सगळं उचलण्यात यावं ही विनंती आहे। नाही उचललं तर आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे सगळे शेतकरी। इथे हजारो लोकांचा विषय आहे आणि हजारो लोकांचं जीवन आहे ते उद्ध्वस्त होणार आहे। उद्या जाऊन जास्त प्रजनवृष्टी झाली आणि पाणी इथनं पास नाही झालं तर आमच्या शेताला पण धोका आहे, आमच्या शेतजमीनची माती वाहू शकते। त्याच्यामुळे शासनाला माझी विनंती आहे की याचा लवकरात लवकर विचार करून काहीतरी याच्यावरही पर्याय करावा, नाही तर आम्हाला आमच्या परीने आम्ही जे काही उपोषण आंदोलन करण्याची वेळ येईल ते आम्ही भविष्यात करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।